नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 15 फेब्रुवारी 2026 या तारखेला पोलीस भरतीचा विविध जिल्ह्यामध्ये पेपर झालेला आहे। तर आपण या ठिकाणी आजचा पहिला जो काही जिल्हा आहे आपला तो अकोला घेणार आहोत आणि अकोला या जिल्ह्यामध्ये मिळालेला जो काही पेपर होता किंवा त्यामध्ये झालेला जो पेपर होता त्या पेपरचं आपल्याला इथे ॲनालिसिस करायचं आहे। आणि या पेपरमध्ये मित्रांनो जीकेचा जो काय भाग असणार आहे तो भाग आपण चांगल्या पद्धतीने इथे समजून घेणार आहोत। त्याचं स्पष्टीकरण मी तुम्हाला व्यवस्थित देणार आहे आणि बाकी राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये ज्या परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेला तुम्हाला निश्चितच आपल्या ॲनालिसिसचा फायदा होईल आणि तुम्हाला या ॲनालिसिसच्या माध्यमातून व्यवस्थित समजावून देणार आहे की परीक्षेचा पॅटर्न हा कसा असतो, म्हणून त्याच्यामध्ये चालू घडामोडीचे प्रश्न कोणते असतात आणि ते कशा स्वरूपाचे विचारले जातात हे सगळं आपण या ठिकाणी बोलणार आहोत। चला व्यवस्थित आपण कव्हर करूयात। विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न आहे। आता हे थोडंसं व्यवस्थित समजून घ्या, कारण या ठिकाणी क्लिअरिटी तुम्हाला जरा व्यवस्थित बघायला मिळणार नाही, पण आपण त्यांचा आहे तो पेपर या ठिकाणी म्हणजे घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांचा ज्या पद्धतीने त्यांचं स्ट्रक्चर असतं तसं आपण या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 51 असणार आहे आणि 51 पासून आपल्याला पुढे जायचं आहे 75 पर्यंत आणि तिथे आपल्याला 25 प्रश्न मिळणार आहेत। ओके, तर अकोला या जिल्ह्यामध्ये 25 प्रश्न आलेले आहेत। ते कशा पद्धतीने विचारलेत हे आपण या ठिकाणी चेक करूयात। लक्ष द्या व्यवस्थित। बघा, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळ युनेस्को जागतिक वारसा यादीत समाविष्ट नाही म्हटलंय त्यांनी। आता लक्षात घ्या, व्यवस्थित समजावून घ्या। युनेस्को ही एक संघटना आहे जी इंटरनॅशनल लेवलवरती काम करते, आंतरराष्ट्रीय स्वरूपाची संघटना आहे आणि त्याबद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल। आता समजून घ्या व्यवस्थित। आता इथे म्हटलं आहे की युनेस्कोच्या यादीमध्ये समाविष्ट नसलेलं ठिकाण सांगायचं आहे तुम्हाला, आणि ही एक अशी संघटना आहे ज्या संघटनेच्या माध्यमातून जे म्हणजे लयास जाणारे जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणाला प्रिझर्व करण्यासाठी, त्यांना संरक्षित करण्यासाठी त्यांची एक यादी जी आहे ही यादी या ठिकाणी काय केली जाते तर निश्चित केली जाते। तर विद्यार्थी मित्रांनो, व्यवस्थित समजून घ्या। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे जे आहे ज्याला आपण CST असं म्हणतो, आणि हे जे CST आहे हे या यादीमध्ये समाविष्ट झालं होतं 2004 या वर्षी झालं होतं। आणि त्यानंतर अजिंठा लेणी हे जे ठिकाण आहे हे ठिकाण महाराष्ट्रामधून युनेस्कोच्या यादीमध्ये म्हणजे ॲड होणारं हे पहिलंच ठिकाण होतं आणि हे 1983ला ॲड झालं होतं। कधी ॲड झालं होतं? 1983ला ॲड झालं होतं। आणि एलिफंटा लेण्या या ज्या लेण्या आहेत या लेण्या देखील 1987ला ॲड झाल्या होत्या। मग यावरून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते या ठिकाणी की हे जे तिन्ही ठिकाणं आहेत हे युनेस्कोच्या यादीमध्ये आहेत आणि राहिलेलं जे काय हे ठिकाण आहे गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण या यादीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार नाही। आता व्यवस्थित समजावून घ्या। आता काय केलं जातं माहिती आहे का, तर परीक्षेचा या ठिकाणी उद्देश काय असतो माहिती आहे का, तर या घटकावरती किंवा या पॉईंटवरती ते प्रश्न विचारतात किंवा या अगोदर विचारून झालेला आहे। गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईचं प्रवेशद्वार आहे, हे देखील तुम्हाला समजून घ्यायचं आहे। ओके, तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कुणाच्या स्मृतिप्रित्यर्थ त्याला बांधलं होतं ते मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा। आपण थोडंसं पुढे जाऊयात। लक्ष द्या, आता काय म्हटलं आहे घरगुती वापरासाठी। कोणत्या वापरासाठी म्हटलं आहे? घरगुती वापरात असलेल्या LPG चे पूर्ण रूप काय आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला इथे प्रश्न विचारलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, LPG हा जो प्रश्न आहे हा प्रश्न का बरं विचारला त्यांनी हे एकदा आपण समजून घेणं महत्त्वाचं आहे। कारण विद्यार्थी मित्रांनो, इराण अमेरिका यांचं जे युद्ध आहे या युद्धामुळे जे या ठिकाणी गॅस आहे किंवा मग क्रूड ऑइल आहे याची कमतरता भासत आहे आणि कमतरता भासत असल्यामुळे अशा प्रकारचा प्रश्न आपल्याला त्या ठिकाणी चालू घडामोडीला लिंक करून विचारलेला आहे। म्हणून हे LPG या गॅसचा किंवा या वायूचा जो काय
फुल फॉर्म आहे तो तुम्हाला माहिती असणं महत्त्वाचं आहे. एलचा लिक्विफाईड होतो हे निश्चित बऱ्याच जणांना माहीत असेल. लिक्विफाईड होतो तर इथे लिक्वाइड म्हटलंय म्हणून हे ऑप्शन कटलं, बरोबर आहे. त्यानंतर इथे काय म्हटलं आहे, लाईट म्हटलंय, हे पण ऑप्शन कटलं. म्हणजे इथे 2 ऑप्शन कटलेले आहेत. थोडंसं आपण पुढे जाऊयात. आता लक्षात घ्या, या ठिकाणी लिक्विफाईड म्हटलं आहे, इथे पण लिक्विफाईड म्हटलं आहे, पण पुढचा शब्द व्यवस्थित समजावून घ्या. या ठिकाणी पॉवर अशा पद्धतीचा कुठलाही शब्द यामध्ये वापरला जात नाही. हा गॅस आहे, म्हणजे हा पेट्रोलियम गॅस आहे. हा कसा गॅस आहे, पेट्रोलियम. म्हणून तुमचा फुल फॉर्म काय असला पाहिजे, तर लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, म्हणजे ज्याला आपण LPG असं म्हणतो. अशा पद्धतीने तुम्हाला इथे हे सॉल्व करता आलं पाहिजे. आता हे पण तुमच्या लक्षात आलंच असेल. मी थोडंसं पुढे जातो. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय बारकाईने आणि चांगल्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. बघा इथे काय म्हटलं आहे, अकोला पोलीस दलाच्या कोणत्या प्रकल्पाची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. आता लक्षात घ्या, हा एक म्हणजे चालू घडामोडीचा प्रश्न आहे बघा. ओके, करंट अफेअर्सचा हा प्रश्न आहे, म्हणून हे लक्षात राहू द्या. चालू घडामोडीचा प्रश्न आहे आणि या प्रश्नावरती आपल्या लेक्चरमध्ये बोलून झालं होतं. आपण चालू घडामोडीचे रोज 10 प्रश्न घेत असतो आणि त्यामधलाच हा प्रश्न आहे. तुम्ही एकदा चेक करा. या ठिकाणी काय झालेलं होतं माहिती आहे का, की इथे ही 31 जानेवारीची घटना आहे बघा. आणि काय झालेलं होतं, अकोला पोलीस दल जे आहे, या अकोला पोलीस दलाने काय केलं होतं, तर इथे एक प्रोजेक्ट राबवला होता आणि ज्या प्रोजेक्टचं नाव होतं त्रिनेत्रा नावाचा हा प्रोजेक्ट आहे आणि हा प्रोजेक्ट त्यांनी राबवला होता. म्हणून आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे, C इज करेक्ट. आणि या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, इथे प्रोजेक्ट मुस्कान अशा प्रकारचे B आणि Aचं असलं कुठलंही प्रोजेक्ट नाही आहे, परंतु चौथं जे आहे प्रोजेक्ट मुस्कान हे जे आहे ते नॅशनल लेवलवरती जे मुलं किंवा राष्ट्रीय पातळीवरती जे मुलं चर्चेत आहेत परंतु ते हरवलेले आहेत, अशा मुलांना शोधण्यासाठी किंवा शोध कार्य हाती घेण्यासाठी त्या ठिकाणी ती एक म्हणजे तो एक प्रोजेक्ट राबवला जातो. आपण दुसरा प्रश्न बघूयात नेक्स्ट स्लाइडवरती. काय म्हटलंय बघा, भारताची प्रमाण वेळ ही ग्रीनिच, इथे ग्रीनिच हा शब्द आहे, ग्रीनिच येथील वेळापेक्षा टिंबटिंब इतक्या वेळाने पुढे आहे असं म्हटलंय त्यांनी. काय म्हटलंय त्यांनी, पुढे आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि कधीही लक्षात राहू द्यायचं, पूर्वेकडचे जे देश आहेत त्यांची जी वेळ असते ती नेहमी पुढे असते. आणि इथे काय म्हटलेलं आहे, ग्रीनिच. आता ग्रीनिच हे जागतिक प्रमाण वेळेचं ठिकाण आहे किंवा ते विचारात घेतलं जातं. कधीही लक्षात ठेवा. आणि त्याला कशाने दाखवलं जातं, 0 अंशाने दाखवलं जातं. म्हणजे इथे पण आपल्याला PYQच होता. ग्रीनिच हे जे आहे याचं अंशात्मक मूल्य आपल्याला विचारलंय. जागतिक प्रमाण वेळेचं अंशात्मक मूल्य हे 0 अंशाचं असतं. आणि हे पण विचारलं जातं मित्रांनो की 0 अंशाचं जे काय मूल्य आहे ती रेषा किंवा त्या रेषेला नाव काय आहे, तर ग्रीनिच असं नाव आहे. लक्षात घ्या. बघा भारताची प्रमाण वेळ ही जी आहे ती किती तासाने पुढे आहे, 5 तास 30 मिनिटे, म्हणजे जवळपास 5.5 तासाने ती काय आहे, पुढे आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे व्यवस्थित क्लिअर करूयात. बघा नुकतेच स्टारलिंक सोबत महाराष्ट्राचा करार झाला आणि ही स्टारलिंक जी आहे ही एक कंपनी आहे. स्टारलिंक कंपनी खालीलपैकी कशाशी संबंधित आहे, हा देखील करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, म्हणजे चालू घडामोडीचा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. स्टारलिंक वरती आपण यावरती डेफिनेटली क्वेश्चन घेतला होता. स्टारलिंक वरती व्यवस्थित समजून घ्या. काय झालं होतं की महाराष्ट्राने स्टारलिंक बरोबर करार केला होता आणि करार करून काय झालं होतं की आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागामध्ये पण आपल्याला काय करायचं होतं, तर नेट व्यवस्थित चालावं किंवा कम्युनिकेशन व्यवस्थित व्हावं यासाठी आपण प्रयत्न करत होतो. आणि ही एलॉन मस्कची ही कंपनी आहे बघा, एलॉन मस्क याची ती काय आहे कंपनी आहे.
हे देखील लक्षात राहू द्या. ओके, स्टार लिंक आणि ती कशाशी संबंधित आहे तर इंटरनेट आणि टेलिकम्युनिकेशन या संदर्भामध्ये ती काम करते, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. म्हणून आपला ऑप्शन हे बरोबर आहे. आपण थोडंसं पुढे जाऊयात. मानवी रक्तातील ऑक्सिजनचं वहन करण्याचे मुख्य कार्य कोणत्या घटकाद्वारे केले जाते हे या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर मानवी शरीरामध्ये जे रक्त आहे ते त्या रक्तामध्ये जो ऑक्सिजन असतो त्या ऑक्सिजनचं वहन हे कुणाच्या माध्यमातून होतं तर हिमोग्लोबिनच्या माध्यमातून होतं मित्रांनो, लक्षात घ्या. आपल्या फुफ्फुसामध्ये असलेला जो काय ऑक्सिजन आहे किंवा तिथपर्यंत आलेला जो काय ऑक्सिजन आहे तो ऑक्सिजन शरीराच्या प्रत्येक ठिकाणी पोहोचविण्याचं काम रक्ताच्या माध्यमातून हिमोग्लोबिन करतो, हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि प्लाझ्मा जो असतो हा प्लाझ्मा द्रव रूपामध्ये आपल्याला बघायला मिळतो. त्यानंतर परत पुढे प्लेटलेट्स आपल्या बॉडीमध्ये असतात, रक्तामध्ये असतात. ओके, आणि त्याचबरोबर इथे पांढऱ्या पेशी असतात बघा रक्तामध्ये, ज्या आपली जी काय रोग प्रतिकार शक्ती आहे ती कायम ठेवण्याचा हे काय करत असतात, प्रयत्न करत असतात. थोडंसं आपण पुढे जाऊयात. अकोला जिल्ह्याची सीमा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला लागत नाही म्हटलंय, हा शब्द महत्वाचा आहे. मग व्यवस्थित समजावून घ्या. बघा या ठिकाणी असा अकोला जिल्हा आहे आणि हा जो अकोला जिल्हा आहे या जिल्ह्याला आपण जर याची उत्तरेची सीमा पाहिली तर उत्तरेला आणि थोडंसं पूर्वेला आणि त्यानंतर दक्षिणेला आणि इकडे पूर्वेला कोणता जिल्हा लागतो हे देखील आपल्याला कव्हर करायचं आहे. आणि पश्चिमेला कोणता आहे तर पश्चिमेचा विचार केला तर बुलढाणा आहे. पश्चिमेला कोणता आहे बघा, बुलढाणा हा जिल्हा पश्चिमेला लागतो. आणि उत्तरेला जर आपण विचार केला मित्रांनो तर अमरावती आहे. उत्तरेला कोणता जिल्हा आहे, अमरावती आहे. आणि इकडे दक्षिणेकडे जर आपण पाहिलं तर इथं वाशिम आहे बघा. कोणता जिल्हा आहे, वाशिम आहे, लक्षात ठेवा. म्हणजे अकोला या जिल्ह्याला 3च जिल्ह्याच्या सीमा लागतात, 1 अमरावती, 2 वाशिम आणि 3 बुलढाणा. त्यानंतर कुठेही सीमा तुम्हाला लागताना दिसत नाहीये. हा विशेष जिल्हा या संदर्भामधला प्रश्न आहे. बाकीच्यांनी लक्षात ठेवायची फार काय आवश्यकता नाही. ओके, हा प्रश्न विशेष जिल्ह्याच्या संदर्भामध्ये आणि पाठीमागचा पण आपण एक प्रश्न विशेष जिल्ह्याच्या संदर्भामध्ये हा पाहिला होता पोलीस दलाचा. ठीक आहे, म्हणून विशेष जिल्ह्यावरती 2 प्रश्न आलेले आपल्याला आतापर्यंत बघायला मिळतात. ओके, आणि चालू घडामोडीवरती पण भर दिलेला तुम्हाला या ठिकाणी निश्चितच कळत आहे, मी सांगतच आहे. बघा, नरनाळा किल्ला हा जो आहे अकोला जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे तर त्याचं करेक्ट उत्तर अकोट आहे. आणि हा पण काय आहे, विशेष जिल्हा निगडीत काय आहे प्रश्न आहे, म्हणून मी या प्रश्नाविषयी फार बोलत नाही. पुढे जाऊयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळापैकी कोणते पद परराष्ट्र मंत्री म्हणून काम बघायचे, अशा प्रकारचा तुम्हाला प्रश्न इथे विचारला आहे. व्यवस्थित लक्षात घ्या. आपण जर महाराजांचं अष्टप्रधान मंडळ पाहिलं तर त्याच्यामध्ये कोणती पदं होती ती पदं व्यवस्थित समजावून घेऊयात. पेशवा नावाचं पद होतं मित्रांनो, लक्षात ठेवा. आणि हा पेशवा काय करायचा माहिती आहे का तर पेशवा राज्यकारभार करायचा. ओके, राज्यकारभाराची सूत्र बघायचा. ओके, अशा पद्धतीने म्हणजे राजाचा महाराजांचा तो प्रधान असायचा, या पद्धतीने तो काय करायचा, काम करायचा. आणि म्हणजे युद्धाचं जे काय नियोजन आहे हे पेशव्याकडे होतं, हे कायम लक्षात ठेवणं महत्त्वाचं आहे. युद्ध कसं लढायचं हे पेशवे पदाकडे नियोजन होतं. 2 नंबरला बघा सेनापती ही एक पद होतं बघा मित्रांनो. आणि सेनापती हे जे पद आहे हे काय करायचं, हा सेनापती तर संरक्षण करायचा आणि सेनेचं नियोजन करायचा, सेनेचं नेतृत्व करायचा. अशा प्रकारे सेनापती या पदाला काय दिली होती, भूमिका दिली होती किंवा काम सोपवलं होतं. त्यानंतर पुढे आपण बघूयात. बघा, न्यायाधीश ही एक पद आहे. आणि हे जे न्यायाधीश पद आहे मित्रांनो, हे न्यायाधीश पद याच्याकडे कुठली जबाबदारी होती तर याने स्वराज्यामध्ये काय करायचं तर न्यायदानाचं जे काय काम आहे ते न्यायदानाचं काम याच्याकडे देण्यात आलेलं होतं. ओके, न्यायाधीशाकडे. आणि त्यानंतर बघा एक पद आहे पंडितराव नावाचं पद आहे बघा, पंडितराव. आणि हे पंडितराव पद काय करायचं माहिती आहे का तर धार्मिक जे काय कार्यक्रम आहेत किंवा त्याला आपण विधी वगैरे असं म्हणूयात तर याच्या संदर्भामध्ये काम करणारं हे काय होतं, पद होतं. मग हे 4 पदं तुम्हाला कशी लक्षात ठेवायचे आहेत
तर पेशवा सेनापती आला पाहिजे आणि लगेच न्यायाधीश आणि पंडितराव आला पाहिजे, बरोबर आहे. आता बघा याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर इथे एक पद होतं बघा, पंत अमात्य म्हणून असं एक पद होतं बघा, अमात्य. ओके, अष्टप्रधान मंडळामधलं खूप महत्त्वाचं पद होतं, कारण या अमात्य या पदाकडे कुठला कारभार असायचा, हा जमा खर्चाचा जो काय कारभार आहे हा स्वतःकडे ठेवत असत. आणि त्याचबरोबर अमात्य या एकंदरीत इथे कुठली भूमिका पार पाडायचे, तर अर्थमंत्री या नात्याने ते काय करायचे, काम करायचे. म्हणून हे देखील तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं मित्रांनो पुढे, तर मंत्री हे एक पद असायचं बघा, आणि मंत्री काय करायचा, तर जो पत्रव्यवहार आहे तो पत्रव्यवहार स्वतः तिथे काय करायचा, तो बघत असायचा. आणि त्यानंतर परत पुढे आज्ञापत्र काढण्याचा जो काय अधिकार होता, हा आज्ञापत्र काढण्याचा अधिकार पंत सचिव यांना असायचा. कुणाला असायचा, सचिव या पदाकडे किंवा या पदाची ती जबाबदारी होती असं आपण म्हणूयात. आणि त्यानंतर परत आठवं आणि अतिशय महत्त्वाचं, आणि आपलं हे उत्तर होणार आहे, लक्षात घ्या, मंत्री जर पत्रव्यवहार बघत असेल तर परराष्ट्र मंत्री तो असू शकत नाही, हे पण नाही आहे. आणि आज्ञापत्र सचिव काढतो तर हे पण उत्तर नाही आहे. आणि या ठिकाणी अमात्य हा अर्थमंत्री होता, या ठिकाणी आपल्याला काय विचारलंय, परराष्ट्र मंत्री. म्हणून आपलं उत्तर काय असलं पाहिजे, पंत सुमंत अशा पद्धतीने उत्तर असलं पाहिजे. सुमंत हे जे आहेत हे परराष्ट्र व्यवहाराचं जे काय काम आहे हे काम ते करत असत, म्हणून हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊयात आपण. बघा मित्रांनो इथे काय म्हटलं आहे, ऑस्ट्रेलियन ओपन 2026 ही टेनिस स्पर्धा किंवा या स्पर्धेमध्ये महिला विजेत्या कोण आहेत अशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. हा करंट अफेअर्सचा प्रश्न आहे, चालू घडामोडीचा, आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे, एलिना रायबाकिना अशा पद्धतीचं उत्तर आहे. आणि मित्रांनो 100% आपल्या चालू घडामोडीच्या प्रश्नामध्ये किंवा मग त्या लेक्चरमध्ये आपण हा क्वेश्चन घेतला होता, आणि मी सांगितलं होतं तुम्हाला की एलिना रायबाकिना यांनी कुणाला हरवलेलं होतं, तर आर्यना सरबालेका यांना काय केलं होतं, हरवलं होतं. आणि ते या जे आहेत आर्यना जे आहेत या स्पर्धेच्या उपविजेत्या ठरल्या होत्या, म्हणून हे देखील लक्षात ठेवायचं आहे. चालू घडामोडीवरती हा एक प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर पुढे जाऊयात आपण. बघा, बेकायदेशीर अटक म्हणजे एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीर अटक केलं असेल आणि त्याचबरोबर स्थानबद्ध केलं असेल, स्थानबद्ध म्हणजे तडीपार केलेलं असेल, तर यापासून संरक्षण किंवा संरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडे कोणत्या घटनात्मक तरतुदीनुसार दाद मागता येते, तर विद्यार्थी मित्रांनो कशानुसार दाद मागता येणार आहे, तर आपल्याला या ठिकाणी हेबियस कॉर्पस ही जी रिट्स आहे ही रिट्स आपल्याला काय करावी लागते, जारी करावी लागते. या ठिकाणी कोणत्या रिट्स दिल्यात बघा, मेंडामस दिलेले आहे, क्यू वॉरंट दिलेले आहे, आणि अध्यक्ष ठीक आहे स्थगनादेश अशा पद्धतीने इथे दिलेला आहे. इथे एकदा क्लिअर करा, तुम्हाला या प्रश्नावरती किंवा याच्या रिलेटेड 100% प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. मी ते व्यवस्थित तुम्हाला क्लिअर करून देतो. लक्षात घ्या मित्रांनो, काय केलं जातं माहिती आहे का, की या ठिकाणी मी नंतरचे जे काही प्रश्न आहेत ते क्लिअर करण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी फंडामेंटल राईट्स जे आहेत, ज्याला मूलभूत हक्क आपण म्हणतो, ते 6 आहेत, आणि 12 ते 35 या कलमामध्ये 6 अधिकार दिलेले आहेत. इथे थोडंसं समजून घ्या की या ठिकाणी सुप्रीम कोर्ट हे जे आहे हे 32 कलमाने रिट्स जारी करतं, आणि हायकोर्ट रिट्स ज्या आहे त्या 226 या कलमाने जारी करतं. आणि कुठल्या रिट्स असतात तर त्या रिट्स एकदा मी इथे लिहून देतो. बघा, रिट्स लक्षात घेण्यासाठी एक आपल्याकडे ट्रिक आहे, ज्याला आपण असं म्हणूयात HMPC. बघा, HMPC क्यू लेता है अशा पद्धतीची ही एक ट्रिक आहे. या ट्रिक वरून लक्षात ठेवा, लेता है. आता व्यवस्थित समजून घ्या काय म्हटलंय बघा, 5 रिट्स जारी केल्या जातात कोर्टाच्या माध्यमातून. तर ही पहिली जी एच वरून कोणती रिट्स आहे ती एकदा आपण बघून घेऊयात. या रिट्सला आपण हेबियस कॉर्पस म्हणतो. बघा, काय म्हणतो, हेबियस कॉर्पस असं आपण म्हणतो, हे देखील लक्षात राहू द्या. त्यानंतर एम वरून आपण काय म्हणतो, तर मेंडामस म्हणतो. बघा, काय म्हणतो याला,
मेंडामस अशा पद्धतीचं नाव आहे. त्यानंतर परत पुढे बघा, पी वरून काय तर प्रोहिबिशन अशी एक हे आहे, रिट्स आहे, प्रोहिबिशन. ठीक आहे, प्रोहिबिशन. आणि त्यानंतर सी वरून काय तर सरशी ओरोरी. बघा, सरशी ओररी ओररी अशा पद्धतीने. त्यानंतर क्यू वरून क्युओ वॉरंटो, क्युओ वॉरंटो वॉरंटो अशी रिट्स आहे. अशा रिट्स आहेत. या व्यवस्थित एकदा क्लिअर करा. या रिट्सला काय म्हणतात मराठीमध्ये ते पण मी तुम्हाला सांगतो. याला बंदी प्रत्यक्षीकरण असं म्हणतात. काय म्हणतात याला? बंदी प्रत्यक्षीकरण. हे जरा सविस्तररित्या व्यवस्थित समजून घ्या, कारण परीक्षेमध्ये हे तुम्हाला विचारलं जातं. ओके, याच्यामधली कोणतीही रिट्स विचारली जाईल म्हणून मी ते विश्लेषण करून देत आहे, कारण तुमचा पुढचा प्रश्न एखादा फिक्स चांगला व्हावा म्हणून. याला काय म्हणतो आपण? बंदी प्रत्यक्षीकरण. ओके, मराठीत पण विचारलं जाईल, इंग्लिशमध्ये तर इथं विचारलंच आहे. ओके, म्हणून दोन्ही शब्द तुम्हाला माहिती पाहिजेत. बंदी प्रत्यक्षीकरण. मग बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीला बंद केलं असेल, अटक केलं असेल, तर त्या व्यक्तीला कोणत्या गुन्ह्यामुळे तुम्ही अटक केलं आहे यासाठी आपण काय करू शकतो? सुप्रीम कोर्टाकडे 32 कलमाने अर्ज करू शकतो आणि हायकोर्टाकडे 226 कलमाने हा अर्ज किंवा ही पेटिशन आपण दाखल करू शकतो. हे लक्षात राहू द्या. म्हणून हाही या ठिकाणी जो अधिकार आहे हा महत्त्वाचा अधिकार आहे इथे. आता विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात घ्या, याला बंदी प्रत्यक्षीकरण असं देखील म्हणतात आणि त्याचबरोबर याला दोह उपस्थिती असं देखील म्हटलं जातं. बघा, दोह उपस्थिती म्हणजे काय तर संबंधित व्यक्तीला सदैव तुम्ही काय केलं पाहिजे? सदैव उपस्थित केलं पाहिजे. कुठे तर कोर्टामध्ये 24 तासाच्या आत त्याला हजर केलं पाहिजे असं कोर्ट काय करतं? आदेश देतं, सुप्रीम कोर्ट. बरं का, लक्षात ठेवा. ओके, संबंधित पोलीस स्टेशनला. आता पुढे चला. मेंडामस म्हणजे काय? ज्याला आपण काय म्हणतो माहिती आहे का? परमादेश असं म्हणतो. बघा, परमादेश. ओके, आता बारकाईने समजून घ्या. परमादेश म्हणजे या ठिकाणी आदेश हा शब्द इथे निश्चित आपल्याला लक्षात येतोय. म्हणजे एखाद्या व्यक्तीला, एखादी सरकारी व्यक्ती जर काम करत नसेल, उदाहरणार्थ ग्रामसेवक जर वेळेत तुमचं काम करत नसेल, तर तुम्ही ग्रामसेवकाच्या विरोधामध्ये किंवा त्याला काम करायला लावण्यासाठी तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे नाहीतर डायरेक्ट हायकोर्टाकडे तुम्ही काय करू शकतात? ही पेटिशन दाखल करू शकतात. जर तुम्हाला तुमचं काम या ग्रामसेवकच्या किंवा संबंधित सरकारी अधिकाऱ्याच्या माध्यमातून होतच नसेल, तर तुम्ही त्याचं काम, त्याचे अधिकार बजावण्यासाठी भाग पाडू शकतात. सुप्रीम कोर्ट त्याला काय करू शकतं? आदेश देऊ शकतं. इथे काय म्हटलंय? प्रोहिबिशन. या प्रोहिबिशनला काय म्हटलं जातं मित्रांनो तर प्रतिषेध अशा पद्धतीचा शब्द आहे. बघा, प्रतिषेध. प्रतिषेध म्हणजे काय? ज्याला आपण स्थगनादेश असं पण म्हणतो. बघा, स्थगनादेश म्हणजे असा आदेश की एखादी गोष्ट तुम्ही काय करा? स्थगित करा. आणि कुणाला स्थगित करायला? सिनियर किंवा मग वरिष्ठ न्यायालय सांगतं. वरिष्ठ न्यायालय कोणतं? ज्याला सुप्रीम कोर्ट म्हणालोत, नाही तर हायकोर्ट म्हणालोत. सुप्रीम कोर्ट हायकोर्टला म्हणेल की तुम्ही जी केस चालवत आहात, तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाऊन एखादा खटला चालवत आहात, तो खटला कृपया तुम्ही चालवू नका. अशा प्रकारचा आदेश इथे दिला जातो. म्हणजे न्यायालयाला, कनिष्ठ न्यायालयाला, साध्या शब्दामध्ये कनिष्ठ न्यायालयाला त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर जाण्यापासून प्रतिबंध केलं जातं या रिट्सने. आपण पुढे जाऊयात. इथे आहे बघा, उत्प्रेक्षा अशा पद्धतीने आहे. उत्प्रेक्षा म्हणजे काय किंवा उत्प्रेक्षण असं देखील त्याला म्हटलं जातं, सरशी ओरोरीला. मग याचा अर्थ काय होतो की एखाद्या कनिष्ठ न्यायालयाने एखाद्या केसेसविषयी निर्णय देखील दिलेला असतो आणि तो निर्णय कसा असतो तर त्याच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर आहे, तरी देखील त्या ठिकाणी तिथे ती केस म्हणजे केसच्या संदर्भामध्ये रिझल्ट दिलेला आहे, तर मग कनिष्ठ न्यायालयाचा निकाल इथे काय केला जातो? रद्द केला जातो. ठीक आहे, कनिष्ठ न्यायालयाचा निकाल काय केला जातो? रद्द केला जातो. वरिष्ठ न्यायालयाचा तो अधिकार आहे. आणि क्यू वॉरंटो म्हणजे या ठिकाणी अधिकार पृच्छा.
एखाद्या व्यक्तीला कोणत्या अधिकाराने तुम्ही त्याला पदावरती बसवलंय किंवा पदभार दिलाय हे या ठिकाणी काय केलं जातं, चेक केलं जातं. म्हणून हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. अशा स्वरूपाचे प्रश्न हे आपल्याला पोलीस भरतीला विचारले जातात. या एक्सप्लेनेशन मधून काय कळेल तुम्हाला, येणारा प्रश्न चुकणार नाही म्हणून हे मी सांगितलंय. म्हणून व्यवस्थित बघा. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा काय म्हटलं आहे. खालील दिलेल्या महाराष्ट्रातील नद्या ज्या आहेत, प्रमुख नद्या यांच्या स्थानाची किंवा भौगोलिक स्थानानुसार तुम्ही काय करा तर उत्तर दक्षिण असा क्रम लावा. उत्तर दक्षिण जरा व्यवस्थित दिसत नाहीये तर मलाच दिसत नाही म्हणजे तुम्हाला डेफिनेटली दिसणार नाही, पण मी वाचून तुम्हाला व्यवस्थित सांगत आहे. या ठिकाणी काय केलेलं आहे मित्रांनो, नद्या दिलेल्या आहेत. गोदावरी, तापी, त्यानंतर कृष्णा आणि भीमा अशा नद्या दिल्यात आणि यांचा क्रम लावायचा आहे तुम्हाला. कसा क्रम लावायचा आहे तर इथे असा म्हणजे उत्तरेकडून तुम्हाला खाली कुठे लावायचा आहे, दक्षिणेकडे क्रम लावायचा आहे. मी क्रम व्यवस्थित लावून देतो, लक्ष द्या. एकदम वरती नर्मदा नदी आहे बघा. कोणती नदी, इथे महाराष्ट्राच्या इथे आपण जर विचार केला बघा, लक्षात ठेवा. महाराष्ट्राचा हा नकाशा आपण गृहीत धरूयात. ओके, महाराष्ट्राचा असा त्रिकोणी नकाशा जो आहे हा त्रिकोणी नकाशा फक्त विचारात घ्या फक्त बस. या ठिकाणी महाराष्ट्राच्या एकदम वरती उत्तरेला कोणती नदी आहे, इथे नर्मदा नदी आहे, बरोबर आहे. नर्मदा ही नदी आहे. थोडंसं खाली आलात इकडे तर इथे तुम्हाला डायरेक्ट इकडे तापी नदी दिसते बघा. कोणती नदी दिसते इकडे, तापी नदी तुम्हाला दिसते. आणि डायरेक्ट थोडंसं खाली आलात इथे गोदावरी नदी आहे. कोणती नदी आहे, गोदावरी. तिच्या खाली आलात तर भीमा नदी आहे बघा. ओके, पुणे सातारा या ठिकाणी वाहणारी. त्यानंतर थोडंसं खाली आलात तर कृष्णा इकडे नदी आहे. अशा प्रकारचा क्रम तुम्हाला सांगता आला पाहिजे. आणि बघा एकदा इथे कशा प्रकारचा क्रम आहे, हा क्रम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. इथे 1 नंबर काय असलं पाहिजे, तापी असलं पाहिजे. काय असलं पाहिजे, तापी. आणि तापीला इथे 2 नंबर दिलाय. ऑप्शनमध्ये आपण 2 नंबरने सुरू होणारं ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे. इथे 1 नंबरने झालंय, इथे पण 1 नंबरने, ते इलिमिनेट झालं. इथे 2 नंबरने, इथे 2 नंबरने, पण 2 नंबरला काय, गोदावरी. गोदावरीचा इथे नंबर काय, 1, म्हणजे 2 नंतर काय असलं पाहिजे आपलं, 1. बघा इथं 4 आहे म्हणजे हे उत्तर होऊ शकत नाही. आपलं हे चौथं उत्तर आहे. चला पुढे जाऊयात. काय म्हटलंय बघा, संस्थेचं पूर्ण रूप तुम्हाला खालीलपैकी सांगायचं आहे. आणि म्हणजे काय, रिसर्च आहे. आणि ए म्हणजे ॲनालिसिस. मग रिसर्च अँड ॲनालिसिस विंग आहे ती. ओके, एक गुप्तचर संघटना आहे. ओके, पुढे जाऊयात आपण. कुणाला अणुबॉम्बचे जनक म्हटले जाते तर लक्षात घ्या, व्यवस्थित समजून घ्या. होमी भाभा ऑप्शन दिलेला आहे बघा. होमी भाभा हे जे आहेत हे कोण आहेत तर हे भारतीय अणुऊर्जा प्रकल्पाचे किंवा भारतीय ऊर्जा विज्ञानाचे ते जनक आहेत. त्यानंतर जे रॉबर्ट ओपेनहायमर हे जे आहेत हे काय आहेत तर अणुबॉम्बचे जनक आहेत. आणि आयझॅक न्यूटनने काय केलं होतं तर ग्रॅव्हिटीचा शोध लावला होता. हे एक लक्षात राहू द्या. इथे अल्बर्ट नोबेल आहे म्हणून आपण पुढे जाऊयात. ते काय विशेष येण्यासारखं नाही आहे. मग त्यानंतर पुढचा आपण भाग बघूयात. लक्ष द्या, आता व्यवस्थित समजून घ्या. नंतर पुढचा पार्ट काय आहे तर खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पोलीस आयुक्तालय नाही म्हटलंय आणि महाराष्ट्रामध्ये 12 ठिकाणी काय आहे पोलीस आयुक्तालय आहे. हे देखील लक्षात ठेवा. या ठिकाणी अमरावतीला पण पोलीस आयुक्त आहे. आपल्याला नाही नसणारा ऑप्शन ओळखायचा आहे. नाशिकला पण आहे, सोलापूरला पण आहे, पण सध्या कुठे नाही आहे, कोल्हापूरला एक नाही आहे बघा. ओके, पोलीस आयुक्तालय कोल्हापूरला नाही, म्हणून ते देखील तुम्हाला लक्षात ठेवायचे. पुढे जातो. नंतरचा प्रश्न बघा, अकोला जिल्ह्यात सध्या सर्वाधिक क्षेत्रावर कोणत्या पिकाची लागवड केली गेलेली आहे तर सोयाबीनची केली गेलेली. कापूस तिकडे मोठ्या प्रमाणात पिकवला जातो, पण हल्ली 1-2-3 वर्षापासून सोयाबीनचं उत्पादन अकोल्यामध्ये सर्वाधिक होत आहे, म्हणून ते देखील लक्षात राहू द्यायचं आहे. UPI या वाणिज्यामध्ये काय अर्थ आहे किंवा त्याचं फुल फॉर्म काय आहे UPIचा. आता लक्षात घ्या, P म्हणजे पेमेंट आहे हे निश्चित आहे. इथं पण पेमेंट आहे, इथं पण पेमेंट आहे, इथं पण पेमेंट आहे. चारही ऑप्शनमध्ये पेमेंट आहे. पण लक्षात ठेवा इकडे इलिमिनेट कसे करायचे सांगतोय. इन्फ्रास्ट्रक्चर इथं शेवटी म्हटलंय तर UPI आता प्रत्येकाला माहिती आहे बघा. फोन पेच्या माध्यमातून तिथे म्हणजे ते एक ॲक्सेस आहे त्याच्यामध्ये एक.
तर हे इन्फ्रास्ट्रक्चर तर असतच नाही आहे, बरोबर आहे. आता त्यानंतर परत पुढे बघा, आता इथे काय म्हणाले, इंटिग्रेशन असलाही प्रकार नाही आहे, म्हणून याचं करेक्ट उत्तर काय आहे, तर युनिफाईड पेमेंट इंटरफेस आहे, हे लक्षात राहू द्या. बघा युनायटेड असं तो ऑप्शन नसणारच, बरोबर आहे की नाही, म्हणून लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात. बघा कैलास मंदिराची निर्मिती कुणाच्या राजवटीमध्ये झालेली आहे, तर राष्ट्रकूट हे तुमचं उत्तर असलं पाहिजे, हेही क्लिअर राहू द्या. आणि तुम्हाला कैलास लेणीवरती असा प्रश्न विचारला जातो, अखंड शिलाखंडामध्ये कोरलेले खालीलपैकी कोणते मंदिर आहे किंवा कोणते लेणे आहे, अशा पद्धतीचा तुम्हाला काय विचारला जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे छत्रपती संभाजीनगरचं लोकेशन आहे, येरोला किंवा मग आपण त्याला काय म्हणतो तर वेरूळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं, जे युनेस्कोच्या यादीमधलं ठिकाण आहे. आता पुढे जाऊयात. बघा या ठिकाणी नुकतंच भारतीय दंड संहिता हा प्रश्न मोठ्या प्रमाणावर विचारला गेला आहे. भारतीय दंड संहिता रद्द करून त्याऐवजी खालीलपैकी कोणता कायदा लागू करण्यात आला, अशा प्रकारे प्रश्न विचारलाय. म्हणजे भारतीय दंड संहिता ज्याला आपण IPC म्हणतो, आणि IPCच्या ऐवजी काय आता लागू केलेलं आहे, BNS हे आलेलं आहे. ओके, ज्याला भारतीय न्याय संहिता म्हटलंय. म्हणजे पिनल म्हणजे इंडियन पिनल कोड याला इंग्लिशमध्ये म्हणतात. इथे भारतीय दंड संहितेला दंड या शब्दाऐवजी काय शब्द घेतला, इकडे न्याय हा शब्द लिहिलेला आहे. आपण काय करूयात, याच्याविषयी जरा सविस्तर बघूयात, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला कुठेही अडचण आली नाही पाहिजे. व्यवस्थित आपण हा प्रश्न IMP बऱ्याच जिल्ह्यांना विचारलाय, म्हणून हा 1 मार्क मी तुम्हाला फिक्स करून देतो. लक्ष द्या, काय विचारतात तेही सांगतो. ओके, बघा हे फौजदारी स्वरूपाचे काय आहेत तर कायदे आहेत. मग या कायद्याच्या संदर्भामध्ये बोलूयात आपण. लक्ष द्या, आता बारकाईने ऐका. हे जे कायदे आहेत, या कायद्याची अंमलबजावणी 1 जुलैला झाली. बघा किती जुलैला, 1 जुलै 2024 पासून याची काय आहे अंमलबजावणी. पण या कायद्याची निर्मिती किंवा हे विधेयक मांडलं होतं 2023ला. कधी मांडलं होतं, 2023ला. 11 ऑगस्ट ही पहिली तारीख होती. आता ते सोडून द्या, 25 डिसेंबरला फायनल राष्ट्रपतीने स्वाक्षरी केली आणि 1 जुलैपासून राबवलं. पण आपण आपल्या मुद्द्यात येऊयात. हे परीक्षेमध्ये विचारली ही तारीख, अंमलबजावणीची तारीख विचारली इतर जिल्ह्यांना, म्हणून ती पाठ राहू द्या, 1 जुलै 2024. ओके, आता बारकाईने ऐका, मी तुम्हाला समजावून देतो. या ठिकाणी आपण पहिला कायदा घेऊयात. बघा व्यवस्थित समजून घ्या. IPC हा एक कायदा आहे. बघा IPC कोणता कायदा आहे, IPC. या IPCच्या ऐवजी इथे आता काय आलेला आहे कायदा ते मी तुम्हाला सांगतो. IPCच्या ऐवजी BNS हा कायदा, किंवा हा कायदा म्हणजे नाव बदलण्यात आलेलं आहे, हे लक्षात राहू द्या. आता इथे समजून घ्या, IPC म्हणजे काय हे तुम्हाला एकदा क्लिअर होणं गरजेचं आहे. ओके, तर या संदर्भात आपण व्यवस्थित समजून घेऊयात. IPC म्हणजे इंडियन, लक्षात घ्या, हे फुल फॉर्म पण माहिती पाहिजे, इंडियन पिनल कोड असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि हा शब्द न ठेवता आता कुठला शब्द वापरला जात आहे, याला मराठीत काय म्हटलं जातं, भारतीय दंड संहिता म्हटलं जातं. मग हे दंड या शब्दाऐवजी न्याय हा शब्द इथे काय केलेला आहे, त्यांनी लागू केलेला आहे, ज्याला आता काय म्हटलं गेलेलं आहे, भारतीय न्याय संहिता असा शब्द वापरलाय. भारतीय न्याय संहिता म्हणजे कसं लिहिता येईल बघा, आता व्यवस्थित समजून घ्या. भारतीय न्याय संहिता असा शब्द वापरलाय, ज्याला इन शॉर्ट आपण कसं लिखाण करूयात, BNS. ओके, भारतीय न्याय संहिता. कळालं आता सर्वांना काय बदल झाला. तर आता पुढचा बदल बघा, नंतरचा नेक्स्ट कायदा कोणता आहे, 2 नंबरचा. इथे समजून घ्या व्यवस्थित. आता याला CRPC नावाचा हा एक कायदा आहे. बघा CRPC हा जो कायदा आहे, हा कायदा देखील बदलून या कायद्याऐवजी आता काय करण्यात आलेला आहे, तर या कायद्याचं नाव चेंज करून BNSS असा कायदा केलेला आहे, ज्याला तुम्ही काय म्हणता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं म्हणता. भारतीय नागरिक सुरक्षा संहिता असं नाव आहे, हे देखील लक्षात राहू द्या. आणि या CRPCला काय म्हणता, क्रिमिनल प्रोसिजर कोड असं म्हणता, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जो कायदा कधीचा होता माहिती आहे का, 1973चा होता. कधीचा होता, जो
73चा कायदा होता. हे देखील याचं वर्ष देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. IPC कधीचा कायदा आहे तर IPC हा 1984चा कायदा आहे, नाही सॉरी 1860चा कायदा आहे. सॉरी एक मिनिट, 1860चा कायदा आहे, 1860 लक्षात राहू द्या. आणि हा CRPC कधीचा कायदा आहे तर CRPC हा जो कायदा आहे हा कायदा 1973चा आत्ताचा कायदा आहे. हे लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. CRPC 1973चा कायदा आहे. ओके, बारकाईने समजून घ्या. आता आपण थोडंसं पुढे जाऊयात, नंतर समजून घ्या. बघा नंतरचा प्रश्न काय आहे तर या ठिकाणी असं देखील तुम्हाला विचारलं जाईल, इंडियन इव्हिडन्स, बघा इंडियन इव्हिडन्स ऍक्ट आहे तो का, कोणता ऍक्ट आहे, इंडियन इव्हिडन्स ऍक्ट आहे. इथे मी लिहून देतो तुम्हाला व्यवस्थित, इंडियन इव्हिडन्स ऍक्ट आहे, लक्षात राहू द्या. ज्याला इन शॉर्ट तुम्ही काय म्हणता, IEA असं म्हणता, लक्षात राहू द्या. आणि हा जो कायदा आहे हा कायदा 1872ला आला होता. कधी आला होता, 1872ला अस्तित्वात आला होता. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं आपण पुढे जाऊयात. तर IEA या कायद्याचं रूपांतर, नाव चेंज केलेलं आहे. आणि काय नाव ठेवलं आता तर भारतीय, लक्षात ठेवा, भारतीय साक्ष अधिनियम असं नाव ठेवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, IEAचं आता नाव काय झालंय, BSA अशा पद्धतीचं नाव झालेलं आहे. हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि याला काय म्हटलं जातं मराठीत तर भारतीय साक्ष कायदा असं जुन्या काळात याला म्हटलं जात होतं. ओके, तर हे सगळे कायदे तुम्हाला लक्षात ठेवायचेत. यावरती कुठे ना कुठेतरी प्रश्न विचारला 100% जाणार म्हणजे जाणार, म्हणून ते कायम लक्षात राहू द्या. आपण थोडंसं पुढे जाऊयात. नंतरचा एक शेवटचा आपला पुढचा प्रश्न बघूयात कुठला आहे तर व्यवस्थित समजावून घ्या, राहिलेत प्रश्न बघू आपण. बघा राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 हा चालू घडामोडीचा प्रश्न आहे, म्हणजे करंट अफेअर्सचा आहे. तर कोणत्या जिल्ह्यामध्ये तो राष्ट्रीय आरोग्य मेळावा हा जो आहे हा भरला होता मागे, द्रौपदी मुर्मू उद्घाटनाला गेल्या होत्या बघा, आठवतंय का तुम्हाला, तर तो अकोला या ठिकाणी. म्हणजे बघा चालू घडामोडी ही जिल्ह्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात या पेपरमध्ये विचारलेली आहे. आरवली पर्वत, हिमाचल, बघा हिमालय, आरवली, हिमालय, आल्प्स आणि त्यानंतर रॉकी हे पर्वत खालीलपैकी कोणत्या प्रकारचे पर्वत आहेत तर ते वली पर्वत आहेत. कसे पर्वत आहेत ते वली पर्वत आहेत. पुढे टिंबटिंब हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. तर 26 नोव्हेंबर हा जो दिवस आहे तो संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 26 जानेवारी हा जो दिवस आहे हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. आणि 2 ऑक्टोबर हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो तर महात्मा गांधीजींची जयंती आहे, तर ते जागतिक अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो. हे देखील लक्षात राहू द्या. बघा मुंबई उच्च न्यायालयाचे खालीलपैकी कोणत्या शहरात खंडपीठ नाही म्हणायला आहे, हा प्रश्न क्लिक राहू द्या. तर लक्षात ठेवा पुण्यामध्ये खंडपीठ नाही आणि बाकी खंडपीठ कुठे कुठे आहे, 1 नागपूर आणि 2 पणजी. कुठे आहे, पणजी या ठिकाणी आहे, लक्षात ठेवा बघा. ओके, तर कोल्हापूरमध्ये काय करण्यात आलेलं आहे, एक सर्किट बेंच आत्ता निर्माण करण्यात आलेला आहे, हे पण लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर परत पुढे छत्रपती संभाजीनगर इथे पण काय आहे, खंडपीठ आहे, म्हणून या गोष्टी कायम लक्षात राहू द्या. तर मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भात आता तुम्हाला काय काय विचारलं जाईल ते एकदा मी क्लिअर करून देतो बघा. ओके, मुंबई उच्च न्यायालय व्यवस्थित समजून घ्या. मुंबई हायकोर्ट म्हणतो मी इथे इन शॉर्ट. आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या संदर्भात काय काय पाठ ठेवा बघा रे आता. तर मुंबई उच्च न्यायालयाचे तुम्हाला काय विचारले जातील, मुख्य न्यायाधीश कोण आहेत, काय विचारलं जाईल, मुख्य न्यायाधीश कोण आहेत. तर त्याचं उत्तर करेक्ट काय असलं पाहिजे, श्री चंद्रशेखर. काय उत्तर असलं पाहिजे, श्री चंद्रशेखर हे उत्तर असलं पाहिजे. आणि जे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत तर 49वे मुख्य न्यायाधीश आहेत, हे देखील लक्षात राहू द्या. यांच्या अगोदर कोण होतं तर आलोक आराधे होते, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि मुंबई हायकोर्टाची स्थापना ही कधी झाली होती ते मला एकदा कमेंट करून सांगा तुम्ही. त्यानंतर परत पुढे विद्यार्थी मित्रांनो याचं कार्यक्षेत्र एक तुम्हाला विचारलं जाईल. कार्यक्षेत्र विचारलं तर महाराष्ट्र हे एक कार्यक्षेत्र आहे. त्यानंतर गोवा या राज्यासाठी पण हे काय करतं, काम करतं. त्यानंतर परत पुढे बघा दीव
दीव दमण अँड दादरा नगर हवेली यांच्यासाठी पण काय करतं, हे न्यायालय काम करतं, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपण पुढे जाऊयात. पोलीस पाटलाची नेमणूक खालीलपैकी कोणत्या विभागाच्या माध्यमातून होते किंवा मग काय म्हटलंय, पोलीस पाटलाची नेमणूक कोणता विभाग करतो, आणि त्याचं करेक्ट उत्तर काय असलं पाहिजे, महसूल विभाग. कारण SDOच्या माध्यमातून काय होत असते, त्यांची नियुक्ती होत असते, SDO. ओके, सब डिव्हिजनल ऑफिसर. आता आपण पुढे जाऊयात. एक शेवटचा प्रश्न बघा, काय म्हटलंय, रेपो रेट म्हटलंय, आणि रेपो रेट म्हणजे ज्या दराने टिंब असं म्हटलंय त्यांनी. तर RBI काय करते बघा रे, तर RBI व्यापारी बँकांना कर्ज देते, व्यापारी बँकांना काय देते, कर्ज देते. आणि याच्या उलट रेपो रेटच्या ऐवजी तुम्हाला काय विचारलं जाईल, रिव्हर्स रेपो रेट असं देखील विचारलं जाईल. आणि याचा अर्थ काय होतो, तर RBI ही जी बँक आहे, ही RBI बँक कुणाच्या माध्यमातून कर्ज पैसे घेते, तर व्यापारी बँकेकडून पैसे घेते. या कॉन्सेप्ट मी तुम्हाला सोप्या पद्धतीने समजावून देतो, लक्ष द्या, व्यवस्थित समजून घ्या. रेपो रेट असतो एक कोणता रेट असतो, रेपो रेट असतो. ओके, आणि त्यानंतर परत बघा रिव्हर्स रेपो रेट, अशा दोन प्रकारचे रेपो रेट असतात. आणि या रेपो रेटचा अर्थ काय होतो ते एकदा मी तुम्हाला व्यवस्थित समजावून देतो, व्यवस्थित क्लिअर करा. बघा, RBI ही जी बँक आहे, RBI बँक काय करते, तर पैसे किंवा कर्ज देते. जेव्हा कर्ज देणार आहे, कुणाला कर्ज देणार आहे, व्यवस्थित क्लिअर करा. RBI बँक ही कुणाला कर्ज देणार आहे, तर व्यापारी बँकेला कर्ज देणार आहे. व्यापारी बँका ज्या आहेत या बँकेला काय देणार आहे, बिझनेस बँक असतात त्या बँकेला कर्ज देणार आहे. आणि जेव्हा RBI या बँकांना पैसे देते किंवा कर्ज देते, तेव्हा त्या दराला आपण काय म्हणतो, तर रेपो रेट असं म्हणतो. क्लिअर इथपर्यंत. आता याच्या उलट, आता जेव्हा RBI बँक काय करते माहिती आहे का, तर RBI बँक ही व्यापारी बँकांकडून, व्यवस्थित समजून घ्या, व्यापारी बँका ज्या असतात या व्यापारी बँकांकडून स्वतःच पैसे घेते, तेव्हा त्याला काय म्हणतात, रिव्हर्स रेपो रेट असं म्हणतात. आणि कमी दराने घेतात ते. या पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न हे अकोला या जिल्ह्याच्या संदर्भामध्ये विचारले होते, किंवा अकोला जिल्ह्यामध्ये जे पेपर झाले ते असे होते. अशा प्रकारचे आपले प्रश्न असणार आहेत. आणि इतर जिल्ह्याचे देखील आपण GKच्या संदर्भातलं ॲनालिसिस आहे ते घेऊन येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तत्पूर्वी आपल्या नेक्स्ट लेक्चरच्या संदर्भामध्ये तुम्ही तयार राहा. व्यवस्थित मी तयार करून तुम्हाला पुढे प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो. धन्यवाद.